नमस्कार, स्वागत आहे तुमचं सर्वांचं मेड सिंपल चॅनलमध्ये. आणि आज जो आपण टॉपिक घेतलेला आहे तो म्हणजे आत्ताच झालेल्या राज्यसेवा मेन्स परीक्षेतील पेपरविषयीची चर्चा. म्हणजे पेपर कसे होते त्याचं थोडंसं ब्रीफमध्ये ॲनालिसिस, आणि मग त्यातून आपल्याला काय गोष्टी फायद्याच्या होऊ शकतात पुढच्या येणाऱ्या मेन्ससाठी, म्हणजे राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022साठीच्या, आणि एक साधारण धावती कट ऑफ विषयीची चर्चा. आणि हे सगळं आपण बघणार आहोत एका विद्यार्थ्यानं क्लासमध्ये बसून दिलेल्या पेपर नंतर घेतलेल्या आढाव्यातून समोर आलेल्या गोष्टी. म्हणजे दोन गोष्टी असतात बघा, जेव्हा पेपरविषयी किंवा कुठल्याही गोष्टीविषयी चर्चा करतो आपण. अँथ्रोपॉलॉजीमध्ये एक कन्सेप्ट आहे आर्मचेअर अँथ्रोपॉलॉजिस्ट, म्हणजे नुसतं खुर्चीवर बसून गप्पा मारणारे आणि ॲक्च्युअलमध्ये जे लोक तिथं ग्राउंड लेवलला जाऊन काम करतात असे, तो एक डिफरन्स आहे. तर इथे पण परीक्षेचं कसं होतं की बऱ्याच जणांचं मी ऐकलं की ज्या लोकांनी परीक्षा दिली नाही ना त्यांना असं वाटतं पेपर फार सोपा होता, काय पेपर मग त्यात एवढं काय विचारलं होतं, थोडंसं तर हे विचारलं. आणि जे ॲक्च्युअलमध्ये पेपरमध्ये बसलेले असतात आणि मग त्यांना पेपर देताना काय वाटतं किंवा कुठल्या गोष्टींची अडचण येऊ शकते किंवा कुठल्या गोष्टी अजून चांगल्या करता यायला पाहिजे होत्या, या सगळ्या प्रतिक्रिया मला वाटतं ह्या जास्त महत्त्वाच्या असतात. तर त्याचविषयी आपण आज चर्चा करणार आहोत. तर पहिला पेपर जर आपण बघितला म्हणजे लँग्वेज डिस्क्रिप्टिव्ह रिटन, म्हणजे ज्याच्यामध्ये मराठी आणि इंग्लिश 50-50 मार्काला आहे, एक निबंध, एक प्रेसे आणि एक भाषांतर, असा जो पॅटर्न आहे 50-50 मार्काचा, त्याविषयी जर आपण बोलायचं बघितलं तर बघा, जो निबंधाचा प्रकार होता म्हणजे मराठीमधला निबंध की भारतीय स्वातंत्र्याची 75 वर्षे, काय कमवले काय गमवले, एक्सपेक्टेड होता, ॲज इट इज एक्सपेक्टेड होता. कारण अमृत महोत्सव वर्ष तुम्ही बघितलं असेल, मेट्रोमध्ये जा तुम्ही, लोकलमध्ये जा, PMTच्या बसला बघा, सगळीकडे पोस्टर लावलेत, मागच्या खूप दिवसांपासून हे सगळं चालू आहे गाजावाजा. तर हा एक एक्सपेक्टेडच होता. म्हणजे तुम्ही MPSC मेन्स रिटन मधले टॉपिक्स प्रेडिक्ट करू शकता. एक 10 टॉपिक जर तुम्ही साधारण प्रेडिक्ट केले, एखादा तरी 100% येतो. मागच्या वर्षीचं बघितलं तुम्ही आत्तापर्यंत, म्हणजे शेतकऱ्यांच्या आत्महत्या वगैरे, तर एक्सपेक्टेड येतो. म्हणजे आपल्या प्रिपरेशनला एक थोडा फायदा कसा होऊ शकतो की थोड्याफार म्हणी काढून ठेवल्या, चारोळ्या काढून ठेवल्या, काही कोट्स वगैरे काढून ठेवले, चांगले विचार काढून ठेवले आणि ते कंपायलेशन केलं. म्हणजे 10 पेजमध्ये 1 पेज नोट, एक टॉपिक एका पेजवर, असे 10 पेज जर तयारी करून ठेवली आणि त्यातला एकच आला तर एक 5 मार्क ते 7 मार्क नक्कीच वाढू शकतात. आणि हे 5 ते 7 मार्क मग खूप डिसाइडिंग होतात. म्हणजे गौरवचं एक्झाम्पल दिलं, म्हणजे माझा मित्र गौरव इंगोले, तर गौरवला 66 मार्क होते रिटनला 19 मध्ये. आणि लक कसं असतं बघा, म्हणजे नेमकं त्यांना ते शेतकऱ्याच्या आत्महत्येवरची ती कविता 1-2 आणि थोडंफार लिहिलेलं वाचून गेला, त्याच्यावरच निबंध आला. म्हणजे याच्या आधी त्याला एवढे चांगले मार्क पडले नव्हते 66. सडन जो चेंज आहे तर तो त्यामुळे त्या म्हणी किंवा चारोळी, तर हे रिटन पण थोडंसं प्रॅक्टिस करायला पाहिजे. आणि जर आपण थोडंसं मग इंग्लिशच्या टॉपिककडे जर बघितलं, एक मोबाईलचा ठीक आहे सर्वांना लिहिता येण्यासारखा होता, पण इम्पॉर्टन्स ऑफ पीस इन ह्युमन लाईफ हा थोडासा शिफ्ट जो आहे तो थोडासा फिलॉसॉफिकल एसेसकडे जातो. जे UPSCची तयारी करतायत त्यांना कदाचित ते खूप नॉर्मल आहे, कॉमन आहे, कारण UPSCला आजकाल फिलॉसॉफिकल एसेस जास्त विचारतात. पण ज्यांनी कधी UPSCची तयारी केली नाहीये त्यांसाठी कदाचित असे टॉपिक अवघड जाऊ शकतात. यावेळेस एक होता, पुढच्या वेळेस जर कदाचित दोन्ही फिलॉसॉफिकल आले तर तिथं आपल्याला बाउन्सर होऊ नये यासाठी थोडीशी प्रॅक्टिस त्याची पण करायला पाहिजे. की ॲटलिस्ट एक स्ट्रक्चर बनवलं पाहिजे की मी सुरुवात कशी करणार, म्हणजे मध्ये कुठला विषय घेणार, मग त्याचे आर्ग्युमेंट्स, काउंटर म्हणजे थेसिस, अँटीथेसिस, मग टुवर्ड्स चॅलेंजेस, मग टुवर्ड्स वे फॉरवर्ड, मग एक कन्क्लुजन, एक साधारणतः एक रफ स्ट्रक्चर आपलं तयार असलं पाहिजे. जरी फिलॉसॉफिकल एसे आला तर याची पण तयारी थोडीशी आपल्याला करता येऊ शकते. कमिंग टू नंतरचं भाषांतरचं जर बघितलं तर यावर्षी कम्पॅरेटिव्हली इझी वाटले. म्हणजे आधी जर तुम्ही पसिंदर वगैरे जे ते बघितले तर फार अवघड होते, पण कम्पॅरेटिव्हली खूप सोपे होते. प्रिसे रायटिंग पण इंग्लिशचं तर मला वाटतं 52 शब्द काहीतरी रिक्वायर्ड होते, तर खूप छोटा होता, म्हणजे वेळ जास्त लागत नव्हता. त्यामुळे जो पेपर होता रिटर्नचा तो कम्पॅरेटिव्हली इझी पेपर होता. म्हणजे मागच्या 1-2 वर्षातले पेपर जर बघितले आपण तर तो कम्पॅरेटिव्हली इझी होता, वेळेचा काहीच प्रॉब्लेम येत नव्हता, बऱ्यापैकी वेळ युटिलाइज होत होता. आता नेक्स्ट पेपर आपण बघूया, तो म्हणजे की ऑब्जेक्टिव्ह ग्रामरचा, मराठी ग्रामर आणि इंग्लिश ग्रामर. पहिले मराठी ग्रामरकडे वळूया आपण. मग मराठी ग्रामर विषयी जर आपल्याला बोलायचं झालं तर मराठी ग्रामर विषयी म्हणजे थोडे स्टेटमेंट बेस्ड क्वेश्चन जास्त विचारले. दरवर्षी कसं असतं, एवढे जास्त विचारत नाहीत, विचारायचे ते नक्कीच पण जास्त विचारत नव्हते. यावेळेस कसं केलंय, म्हणजे पूर्वार्ध उत्तरार्ध, म्हणजे एकाच क्वेश्चनमध्ये 2-2 स्टेटमेंट दिलेत, त्यातलं कुठलं बरोबर आहे कुठलं चुकीचं आहे, आणि कन्सेप्च्युअल बेस्ड क्वेश्चन विचारलेत. म्हणजे तुम्हाला वर्ण म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, मग संधीचा प्रकार, मग त्यातलं काय, थोडंसं डिटेलिंग ज्याला आपण म्हणतो
कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे थोडा भर जास्त दिसला आणि हा वाढणारा ट्रेंड असू शकतो. कारण रट्टू पोपट आपण खूप चर्चा बघितली बघा, फोरम मेड सिम्पलवर पण चर्चा झाली आहे की एमपीएससीला असं नकोय. आणि मग काय होतं की मराठीमध्ये ग्रामर पण मोरावळंबे पाठ करून टाकलं की पैकीच्या पैकी मार्क पडणार, असा एक ट्रेंड होता. आता असं दंत तालव्य तालव्य सगळे शब्द पाठ करून टाकले, एकही प्रश्न विचारला नाही. त्याच्यानंतर आपण जर बघितलं तर पारिभाषिक शब्द ज्याला म्हणतात, कानडी शब्द वगैरे, एकच प्रश्न होता. युजली 2-3 प्रश्न त्याच्यामध्ये एक्सपेक्टेड असतात. वाक्प्रचार आणि म्हणींमध्ये पण 2-3 सोप्या होत्या, 1 का 2 सोपे होते, पण एक जी होती थोडी अवघड होती. म्हणजे दरवर्षी जितकं सोप्या विचारतात म्हणी आणि वाक्प्रचार तेवढे सोपे नव्हते, मग तिथे पण थोडीशी डिफिकल्टी आपल्याला जाणवते. आता फोकस यावेळेस काय केलं त्यांनी, शिफ्ट म्हणजे की वाक्य संश्लेषण, वाक्य पृथक्करण, म्हणजे ते केवळ वाक्य, संयुक्त वाक्य यावर थोडे जास्त प्रश्न विचारलेत. म्हणजे ते खालीलपैकी कुठलं योग्य अयोग्य ते पण आहे, किंवा याचं ट्रान्सलेशन याच्यात कसं होऊ शकतं, किंवा वरील वाक्य संयुक्त वाक्य का केवळ वाक्य. आणि हा ट्रेंड आत्ताचा नाही बघा, राज्यसेवा मेन्सचा नाही. तुम्ही टेक्निकलमधले जर प्रश्न बघितले असतील किंवा त्याच्या आधी झालेल्या एक्झाममधले बघितले असतील तर तुम्हाला एक साधारणतः हा ट्रेंड दिसतो. आणि 1-2 तर स्टेटमेंट रिपीटच झाले, म्हणजे त्याच लाईनवर ते क्वेश्चन परत रिपीट झालेले आपल्याला दिसत आहेत. पॅसेज खूप सोपा होता, म्हणजे 5 पैकी 5 मॅक्झिमम विद्यार्थ्यांना पडतील. हेच उलट म्हणजे 20चा जर पॅसेज बघितला तर तो कम्पॅरेटिव्हली अवघड होता. पॅसेज सोपा झाला, बाकीचे क्वेश्चन अवघड झाले. ते कुठेतरी बॅलन्स होऊ शकतं. म्हणजे फार तर फार 1-2 मार्क किंवा 3-4 मार्क दरवर्षीपेक्षा कमी पडू शकतात, याच्यापेक्षा जास्त नाही. कारण हे पॅसेजचे 5 पैकी 5 पडतील, मग ते 5-6 जे काय चुकायचे तर ते कुठेतरी बॅलन्स होऊ शकतं. पण कम्पॅरेटिव्हली मॉडरेट म्हणता येईल आपल्याला. मराठी खूप सोपा नव्हता, राईट. वरवरच्या अभ्यासावर तर सोपा अजिबातच नव्हता. इंग्रजीकडे बोलूयात. इंग्रजीमध्ये पॅसेज अवघड होता, कम्पॅरेटिव्हली अवघड होता, वेळखाऊ होता. 1-2 क्वेश्चनचे उत्तर तर अजूनही सापडले नाही आहेत. आता ते एमपीएससीची की आल्यानंतरच कळेल त्याचे उत्तर काय आहेत. त्यामुळे पॅसेज थोडासा अवघड होता. बाकी मॉडरेट इन जनरल आपल्याला म्हणता येईल. सोपा अजिबात नव्हता, मॉडरेटच होता. आणि ज्यांना इंग्लिश जास्त जमत नाही त्यांसाठी मग मात्र तो अवघडच होता. याच्यामध्ये पण त्यांनी काय केलं तोच फोकस बघा. करेक्ट सेंटेन्स कुठले आहेत, प्रिपोजिशन्स वगैरे, किंवा ज्यात एरर्स असतात एरर्स वगैरे, त्याच्यावर थोडे जास्त प्रश्न विचारल्याचं आपल्याला बघायला मिळेल. पण याच्यामधून एक गोष्ट आपल्याला जी समोर येते आणि पुढच्या येणाऱ्या मेन्सला फायदा होऊ शकतो की ते म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे काय आत्तापर्यंत विचारलेले असतात. म्हणजे फॉरेस्टचे मेन्स असेल, कंबाईन मेन्स असेल, कुठले एमपीएससीनं घेतलेल्या विविध परीक्षा ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर, मराठी ग्रामर विचारले, त्याचे प्रश्न जर आपण चांगले केले तर बऱ्यापैकी फायदा होऊ शकतो. असं नाही, या पेपरमध्ये बऱ्याच लोकांना 43-45 पर्यंत पण मार्क पडतील, ज्यांचं मराठीवर खरंच खूप चांगलं कंट्रोल आहे त्यांना. इंग्लिशमध्ये पण 40 पर्यंत निश्चितच जाऊ शकतात, ज्यांचं खरंच खूप चांगलं कंट्रोल येते, राईट. त्यामुळं पुढच्या येणाऱ्या परीक्षेसाठी आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स एक थोडासा बेस किंवा त्याची पूर्ण सोडून प्रॅक्टिस केलेली पाहिजे. आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीकडे थोडा भर दिला पाहिजे. म्हणजे पाठांतराकडे जास्त जायची गरज नाही आहे. एक ठोकताळे, आता ते पारिभाषिक शब्द वगैरे जे आहेत ते थोडेसे एकदा बघितले ते एखाद दुसरा प्रश्न, अदरवाईज सगळं कन्सेप्च्युअल क्लॅरिटी म्हणजे वर्ण म्हणजे काय, व्यंजन म्हणजे काय, मग ते संधी कुठली आहे, मग त्याचा प्रकार, मग केवळ वाक्य आणि संयुक्त वाक्य, मिश्र वाक्य, यातला मेन डिफरन्स काय असतो, कशाला काय म्हणतं, हे या प्रकारचं थोडं डिटेलिंग इथं करणं गरजेचं आहे. आणि समजून घेतलं पाहिजे कन्सेप्ट. नुसतं पाठ करून फायदा होणार नाही आहे. ते 4-5 मार्क कधी पण मायनसच राहतील पाठ केलं तर. 4-5 मार्क ते मिळवायचे असतील तर समजून घेऊन पुढे जाणं हे फार गरजेचं आहे, राईट. त्याच्यानंतर आता पेपर आपण बघूया, आता GS कडे वळूया. GS1 कम्पॅरेटिव्हली इझीच होता, म्हणजे मॉडरेट टू इझी, त्यातल्यात इझीच होता, त्याला काही खूप जास्त अवघड नव्हतं. महाराष्ट्राची जिओग्राफी बऱ्यापैकी प्रिडिक्टेबल लाईनवर, सोपे प्रश्न, सौदी सरांच्या पुस्तकातून कव्हर होणारे, दीपस्तंभमधून कव्हर होणारे, किंवा स्टेट बोर्डाच्या पुस्तकातून कव्हर होणारे, त्यात काही फारसं वेगळं किंवा काहीतरी विचित्र विचारलं असं नाही आहे. त्याच्यानंतर भारताचा भूगोल किंवा जगाचा किंवा जे बेसिक आपण ज्याला फिजिकल जिओग्राफी म्हणतो, कम्पॅरेटिव्हली इझी. NCERT मधून बरेचसे क्वेश्चन कव्हर होत होते. स्टेट बोर्डाविषयी मला जास्त माहिती नाही, मी वाचलं नाही, त्यामुळे त्याबद्दल जास्त बोलता येणार नाही. पण NCERT मधून कव्हर होत होते क्वेश्चन. म्हणजे आता अर्थची डेन्सिटी वगैरे काय, अल्फ्रेड वेजनर थेअरी, ते कॉमन प्रश्न आहेत, रिपिटेटिव्ह प्रश्न आहेत, त्यामुळं तो पण जिओग्राफी कम्पॅरेटिव्हली सोपा होता. आता थोडं इतिहासाकडे वळूया. इतिहासामध्ये काय इझी नव्हतं, पण मॉडरेट टू इझी होता. म्हणजे आपण जर खूपच 17-18चे त्यावेळेसचे इतिहासाचे प्रश्न जर बघितले तर त्या मानानं हा सोपा आहे, पण तितकं पण सोपा नाही. म्हणजे इतिहासाला कसं होतं आपलं खूप म्हणजे खोदापाड निकला चुहा,
किती वाचा त्यातून काही काही प्रश्न येतात ते येतातच, जे येत नाहीत ते येतच नाहीत, पण त्यात पण आपल्याला काही साधारण एक ट्रेंड आपल्याला बघायला मिळू शकतात. आणि थोडं स्पेसिफिकली जिओग्राफीमध्ये बघायचं झालं, CRZ एक सिलेबसमध्ये मेन्शन पॉईंट आहे. आता CRZ सध्या आपल्या 11चं काहीतरी नोटिफिकेशन करंटमध्ये आहे. त्यांनी जुनं विचारलं 1991चं CRZ नोटिफिकेशन अंदमान निकोबार विचारलं. म्हणजे याच्यातून एक गोष्ट आपल्याला समोर येते, सिलेबसमध्ये एखादा पॉईंट मेन्शन केला असेल तर त्याच्या हिस्टॉरिकल आस्पेक्ट पासून तर सध्याच्या करंट आस्पेक्ट पर्यंत सगळं करणं अपेक्षित आहे. अपेक्षित म्हणजे सगळंच पाठ करायची गरज नाही, पण ऍटलिस्ट थोडंसं एक ग्लान्स करून बघितलेलं असेल तर अंदमान निकोबार कदाचित लक्षात राहू शकतं की अरे हे काहीतरी वेगळे हे CRZ झोन 4 मध्ये जाऊ शकतं, असा एक थोडासा अंदाज तिथे आपल्याला. तर म्हणजे सिलेबस मेन्शन केलेला पॉईंट स्टार्टिंग पासून म्हणजे हिस्ट्री पासून तर त्याच्या करंट आस्पेक्ट पर्यंत बघायला पाहिजे. आणि हे नुसतंच पेपर 1च्या बाबतीत नाही, पेपर 1, 2, 3, 4 हे सगळ्या ठिकाणी जिथे जिथे सिलेबसमध्ये एखादा पॉईंट मेन्शन केलाय, जसा आपला बेसिक एकदा अभ्यास झाला, दिलेले आपले जे निवडलेले सोर्सेस आहेत त्यातून आपला अभ्यास झाला, त्याच्यानंतरची स्टेप आहे बघायची. थोडंसं नेटवर सर्च करून म्हणा किंवा कुठून तरी म्हणा, थोडं बेसिक्स त्याचं बघायला पाहिजे. त्याच्यानंतर ॲग्रिकल्चर खूप सोपा होता, खूप म्हणजे सोपाच होता, काही खूप जास्त अवघड नव्हता. रेग्युलर सोर्सेसमधून कव्हर होणारा पार्ट होता ॲग्रिकल्चरचा. ज्या लोकांनी जे काही पुस्तक किंवा सोर्सेस बघितले असतील, स्टेट बोर्डाचे ॲग्रिकल्चरचे बुक्स असतील किंवा कत्ता यांचे ते काही नोट्स असतील किंवा ज्ञानदीप पब्लिकेशनचं पण एक पुस्तक आहे ते पण असेल, तर बऱ्यापैकी गोष्टी याच्यामधून कव्हर होत होत्या. रिमोट सेन्सिंग फार सोपं होतं. बघा, रिमोट सेन्सिंगमध्ये आणखी एक गंमत सांगतो तुम्हाला. रिमोट सेन्सिंगचं कसं होतं, कम्पॅरेटिव्हली खूप सोपा होता. आणि तुम्हाला जर सिलेबस माहीत असेल, सिलेबसमध्ये काय काय शब्द मेन्शन केलेत, म्हणजे पूर्ण मेन्सचा सिलेबस तोंडपाठ असेल तर पूर्ण परीक्षेमध्ये 7 ते 8 प्रश्न तुम्हाला फक्त सिलेबसच्या पॉईंटनुसार येतात. सिलेबसमध्ये रिमोट सेन्सिंग मेन्शन केलंय आणि तुम्ही ऑप्शनमध्ये बघता रिमोट सेन्सिंग ऑप्शनमध्ये दिसतो. आपण बघू शकतात काय काय प्रश्न होते ते, तर म्हणजे कसे विचारले त्यांनी, त्यांचे आन्सर कसे कसे आहेत. तर एक सॅम्पल म्हणून तो क्वेश्चन बघूया आपण. आता बघा, हा प्रश्न आहे, लोकेशन फाइंडिंग सिस्टीम विच युजेस रेडिओ रिसिव्हर्स. बघा ऑप्शनमध्ये रिअल टाइम नेव्हिगेशन सिस्टीम, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम, ग्लोबल प्रोसेसर सिस्टीम. आता GPS आणि GIS दोन्ही पण सिलेबसमध्ये, पण हे मोर रिलेटेड टू GPS आहे, म्हणजे ते GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम आपल्याला लगेच लक्षात येईल. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा, सायन्स अँड आर्ट ऑफ ॲक्वायरिंग व्हेरियस इन्फॉर्मेशन. आपल्याला फोटोग्रॅमेट्री, रिमोट सेन्सिंग, ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम, ग्लोबल इन्फॉर्मेशन सिस्टीम. आता हे लगेच कळतं, आपण रिमोट सेन्सिंग सिलेबसमध्ये लगेच रिमोट सेन्सिंगकडे आपल्याला जाता येतं. त्याच्यानंतर तुम्ही बघितलं GISचे बेसिक कंपोनंट्स वगैरे जे आहेत, सर्व स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन होता. नादीर पॉईंटचा प्रश्न असेल, त्यामुळं तितकं रिमोट सेन्सिंग अवघड नव्हतं, सोपंच होतं. त्यात काही जास्त वेगळं याच्यामध्ये वेगळं. एन्व्हायरमेंट पण बऱ्यापैकी सोपं, इझी. 4-5 जे काही प्रश्न नेहमी विचारत असतात त्याच सोर्सेसमधून तसेच विचारलेले होते, त्यामुळे त्यातही काही खूप जास्त अवघड नव्हतं. आता हिस्ट्रीचं जर थोडंसं बघितलं तर हिस्ट्रीमध्ये आपल्याला काय येतं की एक मॉडरेट टू इझी आपण आधीच डिस्कस केलंय. एक सोर्स समोर आला आहे हिस्ट्रीमध्ये, तो म्हणजे YCMOUचं पुस्तक. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाचे जे काही बुकलेट्स आहेत हिस्ट्रीचे, त्यातून बरेचसे प्रश्न, म्हणजे आता किंबर्ले क्लॉथचा प्रश्न आहे तो त्यात कव्हर केलेला होता. अजून एक स्टेटमेंट कुठलं तरी दिलेलं होतं ते पण त्यातून कव्हर होणार होतं. आणि हे रेग्युलर सोर्सेसमध्ये आपल्या कुठे कव्हर होत नाही बघा. म्हणजे तुम्ही स्पेक्ट्रम वाचत असाल किंवा तुम्ही बाकीचे पुस्तक वाचत असाल तर ते कव्हर होत नाही. तर हे ॲड ऑन एक सोर्स तुम्हाला बघायला पाहिजे YCMOUचा. म्हणजे ट्रेंड मागच्या 1-2 एक्झाम ज्या झाल्यात, कंबाईन असेल, टेक्निकल असेल, तर तुम्हाला YCMOU सोर्स हा दिसतो तिथे. आणि मग काही काही क्वेश्चन्स बघा, म्हणजे कसं असतं की एक एक्झामिनर आहे, मला आता MPSCनं सांगितलं की तुम्ही मला एक 5, 10 किंवा 20-25 प्रश्न द्या. मी काय करत असतो, आता मी एक क्वेश्चन बनवतोय, सुभाषचंद्र बोसवर एक क्वेश्चन बनवतोय, मी काय करतो, एक न बनवता 3-4 प्रश्न बनवतो किंवा 1-2 प्रश्न बनवतो. आयोगानं काय केलं, तेच दोन्ही क्वेश्चन उचलले. मग ऑप्शनमध्ये एकदा दिसलं आपलं सुभाषचंद्र बोस आहे, दुसऱ्या वेळेस पण दुसरं पण आन्सर काय दिसतं, लगेच सुभाषचंद्र बोस दिसतं. हा एक थोडासा पॅटर्न आहे. त्यामुळं सगळे गोल एकदाच करून ठेवायला नाही पाहिजे बघा. तुम्ही OMR शीटवर गोल करून ठेवले आणि नंतर आपल्याला कळलं अरे या क्वेश्चनच्या रेफरन्सनं पुढचा आपल्याला सोडवता आला असता, तर तिथे ते व्हायला नको. म्हणून क्वेश्चन पेपरवर थोडंसं मार्क करून नंतर ते बोलूया त्याच्याविषयी कसं करता येईल ते. त्याच्यानंतर बघा, सर सय्यद अहमद खानवर 2 प्रश्न, एक तर डायरेक्ट ऑप्शनमध्ये होता आणि दुसरं पॅट्रियोटिक असोसिएशन वगैरे. मग ते
एक्झामिनरचे जे काही फेवरेट टॉपिक असतात. आणि अजून एक अलग महर्षी कर्वेंचा तो बघा, कंबाईनला विचारला, टेक्निकलला त्याच रिलेटेड प्रश्न होता आणि आता राज्यसेवेला पण विचारला. म्हणजे काही आता एक्झामिनर जे एक्सपर्ट किंवा ज्याला आपण ज्यांच्याकडून क्वेश्चन घेते एमपीएससी, त्यांचे फेवरेट समाजसुधारक असतात, त्याच्यावर वारंवार प्रश्न विचारले जातात. रानडेंचा प्रश्न असेल त्याच्यावर कायम तुम्हाला प्रश्न दिसेल, महात्मा फुलेंवर प्रश्न दिसेल, तुम्हाला महात्मा गांधींवर एखादा प्रश्न दिसेल, राईट. त्याच्यानंतर मग याच्यातून आपल्याला एक गोष्ट अजून काय करता येऊ शकते की रिसेंट या वर्षात एमपीएससीने कंडक्ट केलेल्या एक्झाम ज्या आहेत थोड्याशा बघायला पाहिजे, किंवा शक्य झालं तर सोडूनच बघायला पाहिजे. अंदाज कळतो, ट्रेंड कळतो, काय विचारू शकतात, कसं विचारू शकतात. त्याच्यानंतर बघा तुम्ही पोस्ट इंडिपेंडन्स ज्याला आपण म्हणतो, स्वातंत्र्यानंतरचा भारत जो आहे, तर त्याच्यामध्ये बऱ्यापैकी एनसीईआरटीतून काही गोष्टी कव्हर होत होता. प्लस समाधान महाजन जे पुस्तक वापरतात लोक युनिक अकॅडमीचं, त्यातून बऱ्याचशा गोष्टी सगळेचे सगळे कव्हर होत होते, अजिबात नाही. त्यात काही क्वेश्चन कव्हर होत होते, जे 2-3 आहेत मग तेवढा आपल्याला तेवढी रिस्क घ्यावी लागते, कारण किती वेळ देऊ शकतो, किती वाचू शकतो, याला काही लिमिट आहे. त्याच्यानंतर जिओग्राफीमध्ये आपण थिअरीज जो पार्ट बघितला, पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी नावाचा जिओग्राफी ऑप्शनलचा जो विषय होता, त्यात पण काय की बेसिक मागच्या वर्षी नवीन सिलेबस झाला होता चेंज, त्यामुळे एकदम बेसिक फुल टॉस विचारले. यात एक पाऊल फक्त थोडं पुढे गेलेत आणि मग काय झालं की स्टॉप अँड गो डिटर्मिनिझमला निओ डिटर्मिनिझम म्हणतात. आता मागच्या स्टॉप अँड गो डिटर्मिनिझम विचारलं, यावेळेस निओ डिटर्मिनिझम विचारलं. ज्यांना ग्राफिक टेलर हे माहिती आहे की हा प्रपोनंट आहे आणि दोन्ही हे शब्द एकच आहेत, त्यांना ते उत्तर बरोबर आलं. पण ज्यांनी याच्यावर थोडासा अभ्यास केलेला नव्हता त्यांना तो आला नाही हे प्रश्न, त्यामुळे थोडंसं विचार करावा लागला, निओ डिटर्मिनिझम म्हणजे वगैरे काय. तर मग आता पुढच्या येणाऱ्या पेपरमध्ये अजून एक पाऊल पुढे जातील, थोडंसं आणखी डिटेलिंगमध्ये ते करायला पाहिजे. त्याला असा सोर्स काय वापरता येईल आपल्याला, माझी दुष्यंत सरांचं एक पुस्तक आहे पर्स्पेक्टिव्ह इन ह्युमन जिओग्राफी, ते आपल्याला बघता येईल. किंवा प्रिव्हियस इयर क्वेश्चन चोरमोले सरांनी त्यात जर कव्हर केलेलं असेल ते पण आपल्याला वाचता येईल आणि ते सफिशियंट होईल, त्यात काही खूप जास्त खोलात जाण्याची आवश्यकता नाही. मग साधारणतः याच्यासाठी जर आपण सोर्सेस बघितले, मराठी इंग्लिशसाठी सोर्सेसचं आपलं थोडंसं बोलायचं राहून गेलं. त्यात कसं होतं, व्होकॅबलरी वगैरे पाल अँड सुरी सरांचं पुस्तक जे त्यातून व्होकॅबलरी शब्द वगैरे तेवढे करायला पाहिजेत, एरर्सवाला पार्ट. बाकी बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक इंग्लिशसाठी चांगलं आहे. मराठीसाठी मोरा वाळंबे वाचत असाल तर मोरा वाळंबे पण चांगलंच पुस्तक आहे. अजून जर सिम्प्लिफाईड आणि सोपं पाहायचं असेल तर बाळासाहेब शिंदे सरांचं पुस्तक पण खूप सोपं आहे. त्यांचा कोर्स जर घेतला असेल तर मग अजूनच फायदा होईल, राईट. आता मी काही प्रमोट करत नाही त्यांना, पण मला जे काही ऑब्झर्व झालं आहे, म्हणजे याच्यात काही पुस्तकांना मी क्रिटिसाइज पण करू शकतो, अर्थातच त्यांचं माझं काही भांडण झालंय असा प्रकार नाहीये. पण मला जे काही वाटतं ते की बाळासाहेब शिंदे सरांचं मराठीसाठी पण चांगलं आहे आणि मोरा वाळंबे सरांचं पण चांगलं आहे. ज्याला जे पटेल त्यांना ते करा, त्यात काही विषय नाही. आता जिओग्राफी पेपर 1 साठी आपण बघूया. हिस्ट्रीसाठी जर बघितलं तर मला वाटतं समाधान महाजन सरांचं पुस्तक युनिक अकॅडमीचं आहे, मोर दॅन इनफ आहे, तेवढं करायला पाहिजे. समाज सुधारक पाहिजे तर तुम्ही गाठाळमधून करायला पाहिजे. बाकीचा जो पार्ट आहे महाराष्ट्राचा इतिहास पर्टिक्युलरली तो गाठाळ सरांच्या पुस्तकातून करायला पाहिजे. आणि YCMOचं जे पुस्तक आहे ते आपण बोललो त्याच्याविषयी. जिओग्राफीसाठी एनसीईआरटी प्लस जीसी लिऑंग जो काय UPSCचा सेट पॅटर्न वापरतात तो. स्टेट बोर्डाचं करत असेल तर स्टेट बोर्डाचे बुक्स आहेत, सौदी सरांचं पुस्तक आहे किंवा दीपस्तंभचं पुस्तक आहे, मोर दॅन इनफ आहे. याच्यापेक्षा जास्त वेगळं काही करण्याची आवश्यकता नाही. रिमोट सेन्सिंगसाठी अगेन तेच मार्केटमध्ये जे मटेरियल आहे, एनसीईआरटीचे जे काही प्रिंटआउट्स आपण वापरतो त्या प्रिंटआउट वापरल्या तरी त्याच्यातून मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होतात, त्यातही काही वेगळं करायची गरज नाही. अजून काय राहिलं, ह्युमॅनिस्टिकबद्दल आपण तर बोललेलो आहे. पोस्ट इंडिपेंडन्स पण एनसीईआरटी इंडिया सिन्स इंडिपेंडन्स ते एनसीईआरटी एक थोडंसं बघायला पाहिजे, राईट. तर पेपर 2 कडे वळूया आपण. मेन 2 पार्ट असतात, पेपर 2 पार्ट 2 आणि पॉलिटी पार्ट. आता पॉलिटीचा जो पार्ट आहे बघा तो रेग्युलर सोर्सेसमधून कव्हर होतो, लक्ष्मीकांत वगैरे मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होतात. हे 3-4 क्वेश्चन जे असतात तर ते तर तुम्हाला कशातूनच कव्हर होणार नाही आणि त्यासाठी किती सोर्सेस वापरले पाहिजे याला लिमिटेशन्स आहे. त्यामुळे थोडंसं एक लाईन ड्रॉ करा, तिथेच थांबा. लक्ष्मीकांत पॉलिटी बऱ्यापैकी होता. पेपर कसा होता तर पेपर लेंदी होता, म्हणजे वेळखाऊ होता. थोडंसं काय केलं त्यांनी, रेग्युलर टॉपिक्सवरच प्रश्न विचारले, पण काय केलं थोडं फॅक्ट विचारल्या, डेट्स विचारल्या, डेटा विचारला. म्हणजे आता कॉन्स्टिट्यूशन असेंब्ली 286 वगैरे, किंवा मग इलेक्शन कमिशनमध्ये किती मेंबर असतात, टेन्युअर किती आहे, किंवा डेट पण विचारले त्याने. बामसेपचं बघा, बामसेपमध्ये काय केलं 2 फॅक्ट दिल्या. एक बामसेप ही फॅक्ट बरोबर होती पण ते 1976 केलं जे 78 होतं. म्हणजे इथे थोडंसं त्यांनी काय केलं की आकड्यांमध्ये म्हणा किंवा नावांमध्ये म्हणा किंवा जे 7वा आहे 5वा आहे इथे थोडीशी ट्रॅप करायचा प्रयत्न केला. त्यामुळे थोडासा हा मॉडरेट टू डिफिकल्टकडे जाऊ शकतो हा पेपर 2. ज्या लोकांचा खूप चांगला अभ्यास नाही त्यांना तर अवघडच गेला असेल. ठीकठाक अभ्यासवाल्यांना मॉडरेट आणि
ज्यांनी खूपच प्रचंड चांगला अभ्यास केलेला पॉलिटीचा त्यांना काही यात वेगळं वाटलेलं नाही, फक्त लेंदी होता, अदरवाईज त्यांच्यासाठी हा इझीच पेपर होता. राईट. एका शब्दात सांगायचं झालं तर मॉडरेट म्हणता येईल आपल्याला पेपर 2. राईट. त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये ॲडमिनिस्ट्रेटिव्हचा जो पार्ट होता, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह लॉ वगैरे, त्यासाठी अध्ययन हे पुस्तक खूप चांगलं आलंय समोर. अध्ययनमधून बरेचसे क्वेश्चन कव्हर होत आहेत असं 2-3 चांगल्या अभ्यासू विद्यार्थ्यांकडून मला कळालं. अदरवाईज दिलीप खाटेकरांचं पुस्तक जे होतं पार्ट 2चं तेच वापरायचे, पण त्याला थोडंसं लिमिटेशन आलंय, त्यातून जास्त क्वेश्चन कव्हर होत नाहीत. अध्ययनचं जे पेपर 2 पार्ट 2 हे खूप चांगलं पुस्तक समोर आलेलं आहे, तर तो तुम्ही फ्युचरमध्ये रेफरन्स वापरू शकता. त्याच्यानंतर लक्ष्मीकांतचं एक पुस्तक होतं पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनल, जेव्हा प्रिलिम्सला ऑप्शनल असायचा तेव्हा वापरायचे, आणि आता ते मेन्सला जो ऑप्शनल आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन त्यासाठी वापरतात. लक्ष्मीकांतचं पुस्तक आहे पब्लिक ॲडमिनिस्ट्रेशन ऑप्शनलचं, त्यातून हा सिलेबसचं पॉईंट करायला काय हरकत नाही, त्यातून चांगलं कव्हर होऊ शकतं. आणि दुसरं लक्ष्मीकांतचं गव्हर्नन्सचं पुस्तक जे त्यातून बराचसा पार्ट यातला काही कव्हर होऊ शकतो. तो HRDला पण जास्त फायद्याचा आहे, पण यातून पण तो गव्हर्नन्सचा ठराविक चॅप्टर आहे, तुम्हाला 7-8 कुठलं तरी चॅप्टरचे नंबर ते आपण नंतर बघूया, पण ते एक चांगला सोर्स आलेला आहे. आणि मग काय ॲक्टचं काय करायला पाहिजे, तर ॲक्टचं बेअर ॲक्ट्स बघायला पाहिजे, जसे ओरिजिनल आहेत. आता ओरिजिनल काय आता इंग्लिशमधून लवकर कळत नाही, आधी मराठीतून वाचून घ्यायचे, समजून घ्यायचे, आणि मग इंग्लिशमधून ते त्याचे स्पेसिफिक सेक्शन्स, सबसेक्शन्स आणि प्रोव्हिजन्स ते बघायला पाहिजे, बेअर ॲक्ट्समधून करायला पाहिजे. आणि थोडासा डिटेलिंगमध्ये चाललाय बघा, आतापर्यंत सोपे सोपे प्रश्न विचारून झाले, आता थोडं सेक्शन्समध्ये, सबसेक्शन्समध्ये थोडंसं MPSCचा भर जास्त दिसतोय, मग डिटेलिंग करायला पाहिजे. आणि ते कन्फ्युजन खूप होतं, त्यामुळं वारंवार ते बघायला पाहिजे, डिस्कस करायला पाहिजे, काहीतरी न्यूमॅनिक्स, काहीतरी ट्रिक्स बनवायला पाहिजे, मग त्या न्यूमॅनिक्स आणि ट्रिक्समधून त्या गोष्टी आपल्याला लक्षात राहू शकतात. राईट. त्याच्यानंतर बघा एक पॉलिटिकल पार्टीजवरचे जे प्रश्न आहेत, शिवसेनेवर प्रश्न थोडे जास्त विचारण्याचा भर दिसतो. अर्थातच की आपल्या महाराष्ट्रामध्ये गव्हर्नमेंट आहे, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री आहेत, तर थोडं शिवसेनेवर प्रश्न कल दिसू शकतो. थोडासा हिस्टॉरिकल आस्पेक्ट जो आहे शिवसेनेचा तो बघायला पाहिजे, किती खासदार कुठपर्यंत आले, त्यांचे असोसिएटेड कुठल्या ऑर्गनायझेशन्स, म्हणजे कामगार सेना त्यांची कुठली आहे, कधी स्थापन झालेली आहे, मग त्याचा अध्यक्ष पण कोण आहे कधी बघायला पाहिजे थोडंफार, किंवा मग त्यांनी आतापर्यंत केलेले इनिशिएटिव्ह, म्हणजे HRDमध्ये आपल्याला प्रश्न दिसतो ओल्ड एज होम शिवसेनेनं काढलेलं, तर मग अशा पद्धतीनं थोडासा एक हिस्टॉरिकल आस्पेक्ट पण बघायला पाहिजे. मीडियावरचा प्रश्न बघा, जोड्याला विचारलं पर्सनॅलिटीज, तर मग तेच आपण जे आधी सांगितलं सिलेबसमधला पॉईंट बेसिक कव्हर झालं की प्लस इंटरनेटवर थोडं सर्च करणे, करंटमध्ये या टॉपिकविषयी काय काय चालू आहे ते थोडंसं कव्हर करायला पाहिजे. आणि मग करंट अफेअर्स करताना पॉलिटिकल पार्टीज आणि दुसरा एक विषय असतो इलेक्शन जे झालेले असतात ट्रेंडमध्ये, 1-2 प्रश्न हमखास येतात. यावेळेसही आला, सोपा प्रश्न आला, पंजाबवर होता, अरविंद केजरीवालचा होता, बऱ्यापैकी लोकांना तो बरोबर आलेला आहे, तर ते थोडंसं नेटवर सर्च करायला पाहिजे आणि ते पण बघायला पाहिजे. नंतरचा पार्ट जो PR आहे पंचायत राज, रेग्युलर क्वेश्चन लवटेंचं जे पुस्तक आहे पंचायत राजचं त्यातून कव्हर होतात, इनफ आहे, त्याच्या बाहेर जास्त काही जायची गरज नाही, काही जास्त करायची गरज नाही. तर हे झालं पेपर सेकंड विषयी. क्वेश्चनमध्ये काय केलं त्यांनी बघा, खूप सारे आपण म्हटलं त्याला ट्रॅप्स वगैरे म्हणू त्याला, किंवा मग छोट्या छोट्या गोष्टींमध्ये चुकवण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे, ते थोडं त्यामुळं थोडासा मॉडरेट टू डिफिकल्टकडे जाऊ शकतो. अदरवाईज आपण डिटेलमध्ये बघूया, याच्यावर एक बरेच जण विचारत आहेत. मी UPSCसाठी राईट लॉजिकल अप्रोच नावाची एक सिरीज सुरू केली होती, की एखाद्या क्वेश्चनविषयी माहिती नसताना आपण योग्य उत्तराकडे कसं जाऊ शकतो, तर ते पण आपण या पेपरविषयी किंवा MPSCच्या वेगळ्या क्वेश्चन्सला कसं टॅकल करू शकतो त्याच्यावर एक सिरीज सुरू करूया, नक्कीच करूया. जसं जसं मला वेळ मिळेल त्याच्याविषयी पण आपण बोलूया. सध्या त्याच्याविषयी आपण जास्त बोलणार नाही, कसे ऑप्शन एलिमिनेट करायचे काय वगैरे, पण एक इलिमिनेशन टेक्निकचा एक छोटा व्हिडिओ पण बनवला होता, त्याची डिस्क्रिप्शनमध्ये लिंक पण देतो, तो पण तुम्ही बघू शकता. त्याच्यानंतर बघा आता HRDचा पेपर आहे, पेपर 3. तर आता याच्यामध्ये एक गोष्ट जी ठळक ढोबळमानानं समोर आली, की दिलीप खाटेकरांचं पुस्तक आहे HRDसाठी ते सफिशियंट नाही आहे. म्हणजे माझं पर्सनल मत की काय होतं की त्यात काही काही गोष्टी शॉर्टकट मारलेला आहे, मग त्याच्यावरचे जे प्रश्न आहेत आता थोडे डेप्थमध्ये जाणारच आहेत ते, तर त्या डेप्थमध्ये जाणारे प्रश्न जे आहेत तर त्यासाठी आपल्याला आयदर स्वतःला सर्च करून ते डिटेल केलं पाहिजे, किंवा दुसरा एक चांगला सोर्स सर्च केला पाहिजे. ऐक, दिलीप खाटेकरांचं पुस्तक इनफ नाही आहे, कोळंबे सरांचं पण पुस्तक इनफ नाही आहे, थोडंसं अजून काहीतरी त्याच्यामध्ये व्हॅल्यू ॲडिशन करत राहायला पाहिजे. आणि प्रिव्हियस इयर क्वेश्चन जे आहेत तर ते खूप इम्पॉर्टंट आहे बघा, म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आणि सिलेबस ह्या 2 गोष्टी बघायच्या आणि त्याचं डिटेलिंगमध्ये काढायचं. आता साधारण आत्तापर्यंत विचारलेले प्रश्न असतील, समजा आता एखादी हेल्पेज इंडिया नावाची ऑर्गनायझेशन आहे, मग तिच्या थोडीशी हिस्ट्री बघायला पाहिजे, रेड क्रॉस आहे त्याच्याविषयी थोडंसं बघायला पाहिजे. मग कुठली तरी एखादी जुन्या काळात ज्यांनी खूप चांगलं काम केलेलं आहे
NGO असेल, सिव्हिल सोसायटी असेल, त्याच्यावर एखादा प्रश्न विचारला तर त्याची थोडीशी डिटेलिंग करून ठेवायला पाहिजे. त्याच्यानंतर बघा, आणि एक लॉजिक कसं असतं बघा, आता हेल्पेज इंडिया नावाचं जे ऑर्गनायझेशन, त्याच्यावर आत्तापर्यंत खूप जास्त प्रश्न विचारलेत आणि मग तुम्हाला काहीच येत नाही आणि तिथे एक ऑप्शन दिसतं हेल्पेज इंडिया, सरळ तुम्ही त्याच्याकडे जाऊ शकता. तर आपण त्याच्याविषयी डिटेल बोलूया, कसं अप्रोच करायचं. कॉमन गोष्टी ज्या दिसतात, ज्या वारंवार आलेल्या आहेत आणि आपल्याला काही येत नसेल आणि त्या ऑप्शनमध्ये दिसलं तर सरळ ते टिक करायला पाहिजे. चान्सेस जास्त आहेत बरोबर येण्याचे. 100% तेच असेल का? अजिबातच नाही. पण काहीतरी तुक्का मारण्यापेक्षा काहीतरी लॉजिक लावून प्रिव्हियस इयर क्वेश्चनचा अभ्यास केल्यानंतर येणारी समोर गोष्ट, तिचा वापर करून आपल्याला उत्तरापर्यंत जाता येऊ शकतो. आता इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन्सवर पण जरा डिटेलमध्ये प्रश्न विचारायला लागले. UNची हिस्ट्री असेल किंवा तुम्ही सार्क विषयीचे असेल किंवा नाम विषयीचे प्रश्न असतील, आत्तापर्यंत झालेल्या कॉन्फरन्सेस कुठे कुठे झाल्या, काय काय झाल्या, त्यातले फाउंडिंग फादर्स कोण कोण होते, त्यातले महत्त्वाच्या गोष्टी, तर हे थोडंसं डिटेलिंग करायला पाहिजे इंटरनॅशनल ऑर्गनायझेशन. आणि हक्काचे मार्क आहेत, एक 18 ते 20 प्रश्न त्याच्यावर विचारतात आणि चांगला अभ्यास केला तर सगळेचे सगळे पण बरोबर येऊ शकतात. सगळे नाही, 1-2 तर चुकतीलच, कारण ते खूप कुठून तरी खोदून काहीतरी काढतील, पण मॅक्झिमम म्हणजे 90% प्रश्न यातले बरोबर येऊ शकतात. तर हेच कायम म्हणजे सोर्सेस पण आपल्याला हेच की सिलेबस, त्याचं करंट अफेअर्समधलं काहीतरी एखादं न्यूजमध्ये असलेली गोष्ट आणि थोडंसं नेटवर सर्च करून त्या गोष्टी आपल्याला बघता येतील. तर ठीक होता, स्कोरिंग होता यावर्षी, एवढा अवघड पेपर नव्हता, अवघडच नव्हता इनफॅक्ट, इझीकडे जाऊ शकतो हा पेपर. ज्यांनी चांगला अभ्यास केला HRDचा त्यांना नक्कीच 100+ मार्क आरामात पडतील. नंतर वळूया शेवटचा पेपर, सगळ्यात जास्त सगळ्यांना अवघड गेलेला पेपर म्हणजे पेपर 4. त्याचं एक सिंपल कारण जे समोर आलं मला असं वाटतं, सायन्स अँड टेक्नॉलॉजीचे प्रश्न प्रचंड अवघड प्रश्न होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे लॉजिकली काहीतरी वापरून त्याच्या आन्सरपर्यंत जाता येत नव्हतं, गेलं तरी चुकलेत ते, म्हणजे ज्यांनी अटेम्प्ट केलेत ते चुकलेत बऱ्यापैकी. त्यामुळे सायन्स अँड टेक्नं हा पेपर अवघड करून टाकलाय. आणि त्यातल्यात काय झालं, जे मार्केटमध्ये रेग्युलर सोर्सेस आहेत, म्हणजे कोळंबे सरांचं पुस्तक असेल, ज्ञानदीपचं असेल किंवा शारदा पब्लिकेशनचं भस्केंचं पुस्तक असेल, कव्हर होत नाहीत. मॅक्झिमम क्वेश्चन कव्हर होत नाहीत, त्यामुळे हा पाठ अवघड झाला. विशेष म्हणजे कम्प्युटरचे क्वेश्चन्स जे IT इंजिनियर आहेत आणि जस्ट पास आउट आहेत 2-3 वर्षापूर्वी, त्यांना पण येत नाही आहेत. त्यामुळं हा पेपर जरा जास्त अवघड झाला. एक पहिली गोष्ट सायन्स अँड टेक्नॉलॉजी. मग त्याला आता काय करावं लागेल की आपल्या रेग्युलर सोर्सचे त्याच्या पलीकडे एक सोर्स कुठेतरी शोधावा लागेल, थोडंसं नेट रिसर्च करावं लागेल. प्रिव्हियस इयर क्वेश्चनमध्ये विचारलेले कीवर्ड आहेत त्याचे थोडंसं एक शॉर्टमध्ये कंटेंट काढून ठेवायला काय हरकत नाही. आणि याच्यामधला जो रिमोट सेन्सिंगचा जो पार्ट होता तो खूप सोपा होता, खूप सोपा विचारला, रेग्युलर सोर्सेसमधून कव्हर होतो, थोडासा पार्ट आहे. त्यानंतर इकॉनॉमी जर बघितलं तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी, ॲप्लिकेशन ऑफ कन्सेप्ट्स याच्यावर थोडा भर होता. ज्यांचं इकॉनॉमी कन्सेप्ट चांगले आहेत त्यांना इकॉनॉमीमध्ये जास्त डिफिकल्टी गेलेली नाही आहे. पण जिथे जिथे इकॉनॉमीवर त्यांनी भारताचा 7वा नंबर आहे, 5वा नंबर आहे, 3रा आहे, 4था आहे, या वर्षी आलंय, या तारखेला आलंय, इथे मात्र गोंधळ झाला. गोंधळ होणं साहजिकच आहे. एक माणूस किती गोष्टी आठवू शकतो किंवा एक्झॅक्टली लक्षात ठेवू शकतो याला लिमिटेशन्स आहेत आणि नेमकं MPSCने तिथेच घाव घातलाय. त्याच्यामुळे काय झालं की अजून पेपर अवघड झालाय. डेट्स, नंबर्स, फॅक्ट्स, डिजिट्स बऱ्यापैकी रॉंग विचारलेत किंवा खूप छोट्या गोष्टींमध्ये ट्रॅप करायचा प्रयत्न केला, त्यामुळं तो पण पार्ट थोडासा अवघड झाला. ॲग्रो इकॉनॉमी ओके बऱ्यापैकी रेग्युलर सोर्सेसमधून कव्हर होतो. ॲग्रो इकॉनॉमी देसले सरांचं पुस्तक आहे पार्ट 2, त्यातला तो पार्ट आहे, किंवा ज्ञानदीप अकॅडमीचं पुस्तक आहे त्यातून पण बऱ्यापैकी कव्हर होतो, किंवा कोळंबे सरांचं पुस्तक आहे त्यातून जो काय पार्ट आहे तो पण कव्हर होतो. डिझास्टर मॅनेजमेंट ओके कम्पॅरेटिव्हली मॉडरेट टू इझीच होतं, खूप अवघड नव्हतं. आणि लॉजिकल सोडवता येणारे पण प्रश्न होते, म्हणजे सुपर सायक्लोनचा जो प्रश्न होता ओरिसाचा, भलेही कोणाला काही माहीत नसू देत, एक साधारण लॉजिक लावलं की 1, 2, 3, 4, 5 दिसतंय म्हणजे काय की ते त्याचं ग्रेडिंग असणार आहे, म्हणजे 5 म्हणजे खूप जास्त भयानक असेल आणि हा सुपर सायक्लोन होता, मग ते आपल्या 5कडे जाता येऊ शकतं. आता लातूरचा भूकंप जो आहे, आता लातूर उस्मानाबाद थोडंसं लॉजिक लावलं तर तेरणा रिव्हर आपल्याला दिसते, रिव्हर फॉल्ट वगैरे कुठं असेल तर मग ते तेरणाकडे आपल्याला जाता येतं. खूप अवघड होता असं नाही आहे, अवघड जरी असलं तरी लॉजिकली त्या उत्तरापर्यंत आपल्याला पोहोचता येतं, त्यामुळे तितकं अवघड डिझास्टर मॅनेजमेंट उरत नाही. आता यातून काही गोष्टी ज्या समोर आल्यात की ज्या आपल्याला पुढच्या येणाऱ्या मेन्ससाठी उपयोगात ठरू शकतात, त्या म्हणजे YCMOचे परत इकॉनॉमीचे काही बुकलेट आहेत, म्हणजे पब्लिक फायनान्स वगैरे असेल किंवा थोडे जे काही असतील त्यातून बरेचसे प्रश्न टॅकल होऊ शकतात. बेसिक्स जे इकॉनॉमीचे आहेत किंवा त्यांनी जे ट्रेंड वगैरे किंवा काही गोष्टी थिंकर्स म्हणा ते विचारलेले आहेत तर ते त्यातून कव्हर होतात. दत्त सुंदरम थोडंसं रेफर करायला पाहिजे, जसं की पॉवर्टी आहे, अनएम्प्लॉयमेंट आहे, अर्बनायझेशन आहे, इंटरनॅशनल ट्रेड वगैरे ठराविक चॅप्टर आहेत,
तेवढे बघायला पाहिजे. पूर्णदत्त सुंदरम करू नका, काही फायदा नाही आहे. ठराविक चॅप्टर 4 ते 5 चॅप्टर त्यातून करायला पाहिजे. इंडिया एअरबुक नक्कीच करायला पाहिजे, सिलेबसला धरून. एज्युकेशन आहे, एज्युकेशनचा चॅप्टर केला पाहिजे. फायनान्सचा चॅप्टर केला पाहिजे. इंडिया एअरबुक पण सिलेक्टिव्हली सिलेबसला धरून करायला पाहिजे. वेळ आहे, करू शकता. ज्या लोकांनी मेन्स दिले आहेत, ज्यांना थोडं मेन्सवर वर्क करायचं आहे, त्या लोकांनी इंडिया एअरबुक पण करू शकता. इकॉनॉमिक सर्वे महाराष्ट्राचा जास्त इम्पॉर्टंट आहे. इंडियाचा समरी बघितली तरी चालेल, किंवा ठराविक चॅप्टर जे काय आहेत तेवढं, ज्याच्यावर प्रश्न काय विचारतात तेवढे, हे इकॉनॉमिक सर्वे. आणि बजेट पण थोडंसं ग्लान्स करायला पाहिजे, राईट. आणि बघा आता याच्यासाठी इकॉनॉमीसाठी जर बघितलं आपण, आयदर कोळंबे सरांचं वाचा किंवा देसले सरांचं वाचा. दोन्ही वाचू नका, काही आवश्यकता नाही. कुठलं तरी एकच करा. ॲग्रो इकॉनॉमी आयदर देसले सरांकडून किंवा ज्ञानदीपचं आहे त्यातून करा. सायन्स अँड टेक्नॉलॉजी मात्र आता थोडंसं आपल्याला वेट अँड वॉच करावं लागेल. चांगलं मार्केटमध्ये एखादं पुस्तक येतं का, किंवा तुम्हाला ग्रुपमध्ये थोडंसं सर्च करून त्याच्यावर वर्क करावं लागेल. कारण मार्केटमध्ये अवेलेबल पुस्तक तेवढेसे सफिशियंट आपल्याला दिसत नाहीत, राईट. आणि मग आता शेवटचा पार्ट जो आहे की तुमच्या सगळ्यांचा 8वीस असतो, कट ऑफची चर्चा काय. जर यातून जास्त क्वेश्चन कॅन्सल झाले नाही, जास्त चेंज झाले नाही, तर 2020चा जो कट ऑफ लागला त्याच्यापेक्षा नक्कीच कमी कट ऑफ लागेल. कारण जागा जास्त आहेत, पेपर कम्पॅरेटिव्हली थोडंसं डिफिकल्ट आहे. जे जस्ट पहिली दुसरी ज्यांची मेन्स आहे, किंवा ज्यांचा अभ्यास सो आहे, खूप जास्त डीपमध्ये अभ्यास नाही आहे, त्यांना नक्कीच पेपर अवघड गेलेला आहे. आणि ते बल्कमध्ये असतील, त्याच्यामुळे मला असं वाटतंय 445 ते 455 या रेंजमध्ये कट ऑफ लागायला काही हरकत नाही, राईट. एक 10 मार्काची रेंज याच्यामुळे घेतली की मार्कही भरपूर आहेत. म्हणजे 800 मार्क, 700-800 मार्क असल्यामुळं तो पण एक. आणि एक गोष्ट झाली की मराठी इंग्लिश जे ग्रामर आहे, जे हक्काचे मार्क असायचे मराठीमध्ये 43, 45, 40 प्लस सगळ्यांना असायचे, तिथे एक 3-4 मार्कांना फटका तिथे बसलाय. इंग्लिशमध्ये 1-2 मार्काला फटका बसलाय. पेपर 4मध्ये चांगला 10 ते 15 मार्कांना फटका बसू शकतो. पेपर 1 ठीक होता, पेपर 2मध्ये लेंदी असल्यामुळं अजून 3-4 मार्कांना फटका बसला. पण कॉम्पिटिशन वाढते, सगळ्यांचा अभ्यास वाढतो, त्याला सगळ्यांना ओव्हरआउट जर केलं आपण, ते 15 मार्काच्या आसपास कुठेतरी मागे पुढे कमी लागायला पाहिजे 20च्या कम्पॅरेटिव्हली मेरिट. त्यामुळे आपण एक 445 ते 455च्या रेंजमध्ये मेरिट लागू शकतं. आता अर्थातच किती क्वेश्चन कॅन्सल करतात, 22 आणि 23 क्वेश्चन कॅन्सल झाले तर काय, म्हणजे कट ऑफचा अंदाज काय दूरपर्यंत काहीच लागू शकत नाही, राईट. त्याच्यामुळं ही चर्चा होती. यातून समोर आलेल्या गोष्टी ज्या आपल्याला प्रिलिम्सलाही काही फायद्याच्या होऊ शकतात, त्या म्हणजे की थोडं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, बेसिक अंडरस्टँडिंगकडे थोडा भर दिला पाहिजे. त्याच्यावरून आपल्याला बरेचसे ऑप्शन्स इलिमिनेट करता येतात आणि उत्तरापर्यंत जाता येतात. नुसतं पाठांतराच्या मागे लागू नका, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट.